छत्रपती संभाजीनगरमध्ये विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन आहे। औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी दत्ता कानवटे यांच्याकडून। दत्ता, आत्ता नेमके जिल्हाधिकारी कार्यालयासमोरची परिस्थिती काय अपडेट्स आहेत? नक्कीच श्रुती, छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषदेचे हे असंख्य कार्यकर्ते जमलेले आहेत, जे या ठिकाणी औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी आलेले आहेत। त्याच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा देणार आहेत आणि त्याचबरोबर कबर हटवण्याची मागणी सुद्धा केली जाणार आहे। हे सगळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत। आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी आहेत। काय सांगाल, काय भूमिका आहे? कबर हटवण्याच्या मागणीसाठी तुम्ही इथं आलात? मागील अनेक दिवसापासून जो औरंगजेब आहे, क्रूर कर्म औरंगजेब, ज्याने छत्रपती संभाजी महाराजांचा 40 दिवस छळ करून वध केला, ज्या औरंगजेबाने भारतामध्ये मथुरेचं मंदिर असेल, काशीचं मंदिर असेल, अशा अनेक मंदिरांचा विध्वंस केला, इथली संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला। या सगळ्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरमध्ये जी औरंगजेबाची कबर आहे, इथलं कुठलंही परकीयाचं निशाण राहता कामा नये, या दृष्टिकोनातून आमचा हा प्रयत्न आहे आणि आम्ही सरकारकडे याची मागणी करतो। अशा पद्धतीने औरंगजेबाची कबर हटवण्याची सरकारकडे मागणी केलेली आहे। हे आंदोलन असल्यामुळे कलेक्टर ऑफिसच्या भोवती मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। पोलीस सुद्धा सतर्क झालेले आहेत। औरंगजेबाच्या कबरीवरती सुद्धा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। इथं आंदोलनाच्या ठिकाणी सुद्धा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। अशा पद्धतीने विश्व हिंदू परिषद आज राज्यभर सगळीकडेच आंदोलन करून कबर हटवण्यासाठी निवेदन देणार आहे। श्रुती, नक्कीच दत्ता, अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोतच। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहिती।